आजचा दिवस होता तो संजू सॅमसनचा आणि श्रेयस अय्यरचा. या दोन्ही प्लेयरांनी आपापल्या टीमला विजय मिळवून दिलाय. आपण बोलूयात सीएसके बद्दल. सीएसके या वर्षीचा पहिला विजय मिळवला आहे. त्यांनी दिल्ली कॅपिटलला हरवलंय आणि आज आपण बघितलं संजू सॅमसन सुद्धा फॉर्ममध्ये आलाय. संजू सॅमसन मागच्या 3 मॅचेस पासून सिंगल डिजिट काढत होता. आजच्या मॅचला त्यांनी 100 मारली आणि ब्रिलियंट 100 होती. प्रत्येक शॉट बघून प्रत्येक सीएसकेच्या फॅनला आज मजा आली असेल आणि असं कोणताही शॉट नव्हता की जिथे मिस टाइम झाला असं म्हणू शकेल. येस, काही कॅचेस ड्रॉप झाल्या, काही रनआउट मिस झाले आणि त्याचाच परिणाम म्हणजे सीएसकेने 212 रन काढले. आज ऋतुराज गायकवाड परत स्ट्रगल करताना दिसला. त्याचा स्ट्राईक रेट जो होता तो 100 पेक्षा कमी होता. आयुष म्हात्रे याच्यासोबत संजू सॅमसननी ब्रिलियंट पार्टनरशिप केली. 113 रनांची पार्टनरशिप 68 बॉलमध्ये झाली सेकंड विकेटसाठी. आणि आयुष म्हात्रे आउट झाला नव्हता, त्याला रिटायर्ड आउट केलं होतं. त्याचा स्ट्राईक रेट सुद्धा 160चा होता आणि आयुष म्हात्रेने ब्रिलियंट 59 मारले होते. स्ट्राईक रेट एवढा असूनही त्याला वापस बोलून घेतलं कारण शिवम दुबेला अटॅक करण्यासाठी पाठवलं होतं सीएसकेने. शिवम दुबेने 10 बॉलमध्ये 20 रन काढले आणि जसं मी सांगितलं टार्गेट जे होतं ते 212 पर्यंत गेलं. सीएसकेच्या फक्त 2च विकेटा गेल्या होत्या. त्याच्यात जसं मी सांगितलं आयुष म्हात्रेला तर रिटायर्ड आउट केलं आणि ऋतुराज गायकवाड पॉवर प्लेमध्येच आउट झाला, म्हणजे सुरुवातीलाच आउट झाला होता. सो 212चं टार्गेट जेव्हा सेट केलं त्याच्यानंतर दिल्ली कॅपिटल बॅटिंग करायला आली. पिच बॅटिंगसाठी चांगलं होतं. जसं मी सांगितलं दिल्ली कॅपिटलचाच दिवसच नव्हता. प्रथम निसिंगाने ब्रिलियंट 41 रन काढले. के.एल. राहुलने ठीकठाक बॅटिंग केली. बट तेच प्रत्येक इंटरव्हेलनुसार दिल्ली कॅपिटलच्या विकेट्स जात राहिल्या. सरफराज खानने एक ब्रिलियंट कॅच पकडली अक्षर पटेलची आणि मला असं वाटतं तिथेच मॅच थोडासा जो आहे तो सीएसकेच्या बाजूने फिरला कारण प्रथम निसंगा चांगली बॅटिंग करत होता. त्याच्यानंतर ट्रिस्टन स्टबनी 60 रन काढले. त्या व्यतिरिक्त कोणताही दिल्लीचा बॅट्समन असा दिसला नाही की तो दिल्लीला विजय मिळवून देईल. आणि शेवटी बघितलं आपण 189 रनावर दिल्ली कॅपिटल ऑल आउट झाली. जेमी ओव्हर्टननी 4 विकेटा घेतल्या आणि 18 रन देऊनच त्यांनी त्या 4 विकेटा घेतल्या आणि असं वाटलं की नाही हा एक ब्रिलियंट ऑलराऊंडर आहे. आपण मागच्या 2-3 मॅचेसमध्ये जेमी ओव्हर्टनची बॅटिंग पण बघितली आणि आजच्या मॅचमध्ये 18 रन देऊन 4 विकेटा घेतल्या त्यांनी 4 ओव्हरमध्ये. ऑलराऊंड परफॉर्मन्स होतं. या 2 परफॉर्मन्सवरतीच म्हणजे जेमी ओव्हर्टन आणि संजू सॅमसन या 2 प्लेयरांचा परफॉर्मन्सच असा होता की सीएसकेला या सीझनचा पहिला विजय मिळाला. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आयुष म्हात्रेला रिटायर्ड आउट केलं होतं, तसंच रिटायर्ड आउट जर पहिल्या मॅचमध्ये हेनरी क्लासनला केलं असतं तर सनरायझर्स हैदराबादचा सुद्धा विजय कदाचित झाला असता. पहिली मॅच होती सनरायझर्स हैदराबादची आणि पंजाबची. एक वेळ असा चालू होता. आज अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड हे दोघेही फॉर्ममध्ये आले होते. पॉवर प्लेमध्ये त्यांनी ऑलमोस्ट 6 ओव्हरमध्ये 105 रन काढले होते. 6 ओव्हरमध्ये जेव्हा 105 रन निघतात तेव्हा कोणीही असं म्हणेल की कदाचित हा स्कोर 250च्या पार जाऊ शकतो. बट असं झालं नाही. 8व्या ओव्हरमध्ये शशांक सिंग आला. त्यांनी 2 विकेटा घेतल्या आणि दोन्ही ओपनरला त्यांनी एकाच ओव्हरमध्ये आउट केलं. स्पेशली अभिषेक शर्माला जो सेटअप करून आउट केलाय ते खूप तारीफ करण्यासारखं आहे कारण एक एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हरवरती प्लेअर ठेवला होता हर्षदीप सिंग आणि बॉल सुद्धा तिथंच टाकला होता. जनरली त्या पोझिशनवरती कोणताही फिल्डर तुम्ही बघणार नाही, बट इथे हर्षदीप होता कारण आपण वर्ल्ड कपमध्ये सुद्धा काही मॅचेस बघितले होते. तिथे अभिषेक शर्मा एक्स्ट्रा कव्हर जो असतो, डीप एक्स्ट्रा कव्हर, तिथेच आउट झाला आणि आज पण तो तिथेच आउट झाला. जेव्हा ही पार्टनरशिप झाली तेव्हा मी असं प्रिडिक्ट केलं होतं माझ्या फ्रेंड सोबत बोलताना की आज 250च्या पुढे जाईल, पण असं झालं नाही. हेनरी क्लासननी 33 बॉलमध्ये 39 रन काढले आणि तिथेच सनरायझर्स हैदराबादचा विषय थोडासा मागे पडला. ईशान किशननी चांगली बॅटिंग केली. बाकीच्या बॅट्समननी जेवढे वेळ आले, जेवढे रन काढले, ठीकठाक रन काढले, पण हेनरी क्लासनकडून जास्त अपेक्षा होत्या. 33 बॉलमध्ये 39 रन काढून तो शेवटच्या ओव्हरला आउट झाला आणि जसं मी सांगितलं 219चं टार्गेट दिलं. जे 6 ओव्हरमध्ये 105 होते, 20 ओव्हरमध्ये 219 रन झाले, म्हणजे पुढच्या 14 ओव्हरमध्ये फक्त 114 रन आले आणि तिथेच मला वाटतं हैदराबादचा विषय थोडासा मागे पडला. त्याच्यानंतर पंजाब बॅटिंग करायला आला. पंजाबकडून आज प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर या तिघांनी 50 मारल्या आणि या तिघांनी ज्या 50 मारल्या त्यांचा स्ट्राईक रेट 200 पेक्षा जास्त होता. प्रियांश आर्याचा मला वाटतं 250 पेक्षा जास्त होता आणि त्याच्यामुळेच पंजाबनी 1 ओव्हर शिल्लक ठेवून ही मॅच जिंकली. श्रेयस अय्यर का आपल्या T20 टीममध्ये नाहीये याचं समाधानकारक उत्तर भेटलं नाही कारण आज तो नॉट आउट राहिला आणि पंजाबला मॅच जिंकून दिली. कॅप्टन इनिंग तर तो खेळतोच आहे, बट त्याला माहिती आहे की विकेट सुद्धा कशा घ्यायच्या, पंजाबला जिंकून कसं द्यायचं. पंजाब यावेळेस असं वाटतंय की IPL जिंकूनच राहील कारण मागच्या वर्षी फायनलला गेलेच होते.
यावेळेस त्यांची बॅटिंग पण क्लिक करते, बॉलिंग पण क्लिक करते. आणि आज जे मी सांगितलं, एक वेळ असं वाटत होतं 250 पेक्षा जास्त रन सनरायझर्स हैदराबाद काढेल, बट तसं न होता 219 रनच त्यांनी काढले आणि ती मॅच एक ओव्हर शिल्लक ठेवून आज जिंकली पंजाब. सो तुम्हाला क्रेडिट द्यावं लागेल श्रेयस अय्यरला, आणि श्रेयस अय्यर मॅन ऑफ द मॅच सुद्धा होता. तुम्ही बघितलं हे दोन्ही मॅचेस? नक्की सांगा.